मी विजय ज्ञानदेव चौधरी वंचित बहुजन आघाडीचा प्रभाग क्रमांक 3 चा उमेदवार ओबीसी कडून प्रभागात फिरताना सर्व जनतेची अडीअडचण पाहत होतो। आज रोजी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महापुरुषांना वंदन करून मी समोर आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये विशाखा साहेबराव पंडित, विजय ज्ञानदेव चौधरी, सलमा बेगम, मोहीन शेख आणि आमचे जिवलग मित्र राहुल आनंदराव पवार हे वंचित बहुजन आघाडीकडून माननीय श्री बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांनी जे विश्वास दिला आमच्या चौघावर, ते अख्खं पॅनल या प्रभागात दिलेलं आहे। प्रभागात एवढं फिरताना की प्रभागामध्ये लोकांची अडीअडचण एवढी मोठी आहे की सर्व म्हणत आहेत की विजय भाऊ तुम्ही आलात बरं झालं। आणि वंचित बहुजन आघाडीचं आज डोर टू डोर प्रचार रॅली सुरू आहे। सर्वांची अडीअडचण आम्ही सोडत आहोत, पण येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रभागातील 3 नंबरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आज एवढे भलाडे आमच्या विरोधात उभं टाकलेत आणि एकदम सामान्य घरातून समाजसेवक आहोत, तरीही यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे आणि सर्वांनी यावेळेस आमच्या चौघाला संधी द्यावं। 100% जी सेवा आधी होती तीच सेवा राहणार आणि पण नगराचे नगरसेवक तुम्ही जे आज निवडून देसाल त्यानंतर 100% जनतेची आम्ही सेवा करू। राहिला प्रश्न रोड नाली रस्ते हे तर होणारच आहेत। आम्ही 100% तुम्ही गच्चीला धरून काम करा। एक वेळेस निवडणुकीमध्ये सर्व उमेदवाराला संधी द्यावा लागेल, यासाठी द्यावा लागेल की पहिल्यांदाच मैदानात आलो, कळालं पण नाही की निवडणूक कशी असते, पण आता खरंच कळालेली आहे। समाजसेवा एवढ्या वर्षापासून करत आहोत आणि समाजसेवा करता करता एवढं मोठं आम्हाला याच्यात बसून टाकलं की डायरेक्ट महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्येच उभं करून टाकलं। तरी सर्व जनतेला माझी विनंती आहे की एक वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला आमच्या चौघालाही अ ब क ड निशाणी सिलेंडर आहे, अमूल्य मतदान सर्वांनी टाकायचं आहे। आणि एक सर्वांना की आज सांगलीमध्ये प्रभागामध्ये महापूर पैशाचा सुरू आहे की नांदेड जिल्हा एकीकडे चाललाय, पण सांगली एरिया हा असा झालेला आहे की पैसे एकानं 2000 वाटले की 4 वाटाले, एकानं 5000 वाटाले। सर्व जनतेला विनंती आहे ह्या सर्वांचे पैसे घ्यायचे, सोडायचे नाहीत। मी म्हणत नाही की पैसे घेऊ नका, पैसे घ्या सर्वांचे, पण तुमचं अमूल्य मतदान यावेळेस सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व 4ही उमेदवाराला टाकायचं आहे। निशाणी सिलेंडर आहे यावेळेस, का तर अटीतटीचा सामना आम्ही एक सुद्धा कोणाला चहा न पाजता आज वंचिताचे सर्वच आम्ही वंचित आहोत आणि वंचिताची सगळी फौज एवढी सुंदर कार्य आणि कार्यक्रम आणि सेवा सुरू आहे, सेवा करत आहेत। तरीही जेवढे पण आज बघा सर्वजण मैदानात उतरलेले आहेत आणि मैदानामध्ये उतरताना लहान छोटे मोठे थोर सर्वच जण वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत आहेत। हा विजय जनतेचा आहे, का तर वंचित बहुजन आघाडीचा प्रचार ही जनताच करत आहे। आम्ही तर समाजसेवक आहोत, आमच्याकडून जेवढी सेवा होत आहे आम्ही करणारच, पण एक सर्वांना विनंती अशी आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे 4ही उमेदवार दिलेले आहेत। काँग्रेस पक्षाने आमच्यावर जी जबाबदारी दिली वंचित बहुजन आघाडीवर आणि बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जेही आमच्यासारख्या 4ही उमेदवाराला संधी दिलेली आहे, तरी सर्व जनतेला एक कळकळीची विनंती आहे, हे नोटावाल्याकडे बघू नका। एक वेळेस तुम्ही आम्हाला चौघाला संधी द्या। इमान इतभारीने सांगतो, आधी समाजसेवक होतो, आजही समाजसेवक आहे, उद्याही समाजसेवक राहणार। सर्व नगरातील मायबाप जनता हे नगरसेवक राहतील, गच्चीला धरून कामं करून घ्या आमच्याकडून, पण तुमचं अमूल्य मतदान विनंती आहे कळकळीची विकू नका। हे मोठे मोठे उमेदवार यायलेत आज 2-2 कोटी 4-4 कोटी खर्चून तरी वाढाला, विकास काय व्हायला? विकास तर काहीच होणार। विकासाच्या नावाखाली या लोकांनी फक्त आणि फक्त नोटाचा वापर केलेला आहे। फक्त पैसे आज इन्व्हेस्टमेंट करायचे 2 कोटी आणि तेच 2 कोटी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर
4 कोटी काढायचे आणि नगराचे नागरिक जसे आहेत तसेच राहायचे. रामनगर गौतम नगरची जाऊन हालत बघा, तीरथनगरची हालत बघा, त्या नुरी चौकाची जरा हालत बघा. गोर गरीब लोक आजही वंचित आहेत की या लोकांनी विकास तर केलाच नाही, पण नागरिकांना 5 वर्षामध्ये 5 वेळेस भेटलेलं सुद्धा दाखवावं मला. आणि नगराचे नगरसेवकाचे नागरिकांनी नावच सांगावं. आधीच्या नगरचे नगरसेवक जे बी होते कोणी, ते नागरिक सांगतील की त्यांनी काय विकास केला, काय नाही केला. आणि तरी सर्वांना विनंती आहे, आम्हाला संधी द्या. वंचिताला एक संधी वंचिताला देऊन तर बघा, 100% आम्ही विकास करणार. काँग्रेसचेच 3 नगरसेवक होते आणि हा बालकिल्ला हा काँग्रेसचाच आहे आधीपासून. आणि प्लस आम्हाला 100% एवढा फायदा होणार आहे की काँग्रेसचे मतदान आणि वंचितचे मतदान हे एकच राहणार आहेत आणि डिवाइड कुठंच होणार नाही. सर्व पक्ष तरी डिवाइड होतील, सर्व होतील, पण आजही कालही बालकिल्ला काँग्रेसचा होता आणि यावेळेस सर्व जनता जनार्दन मायबाप हे 100% यावेळेस सिलेंडरला मतदान करतील. की काँग्रेस आणि वंचितची युती आहे, यासाठी 100% सिलेंडरवर मतदान करतील. हे किती मोठे येऊ द्या, किती काही करू द्या, भारतीय जनता पार्टी असो की शिवसेना असो, हे अपक्ष कोणी असो, आम्हाला यांचं काही अडचण येणार नाही. जनतेचा फायदा व्हायला, जनतेनं बिंदास यांचे नोटा घ्यायचे, पण वोट वंचित बहुजन आघाडीला टाकायचा आहे. कालच एवढ्या मोठ्या सभेमध्ये एका नेत्याने सांगितलेलं आहे, हा कोणाचं मटन, वंचितचं दाबा बटन. म्हणून जनतेला विनंती आहे की वंचितचंच बटन दाबायचं आणि अमूल्य मतदान तुमचं 4ही उमेदवाराला टाकायचं. आमची निशाणी आहे यावेळेस सिलेंडर, आणि सिलेंडर रोज घरला लागते, त्यासाठी की सिलेंडर कोणी विसरायचं नाही. जनतेला आव्हान एकच आहे की माझं लहानपणापासून आतापर्यंत सर्व माझं अर्ध आयुष्य तर समाजसेवेत गेलेलं आहे. राहिलेलं आयुष्यही आता जनसेवेसाठी उतरलो मैदानात. आणि हे मतदान माझ्यासाठी मागितलेलं नाही मी, हे जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या कामासाठी. जी अडी अडचण आहेत, आधी तर मी करतच आलो समाजसेवा, एवढी मोठी माझी आहे समाजसेवा की प्रभाग क्रमांक 3 वरी आता प्रभाग असा एवढा मोठा झाला की नमस्कार चौकातील लोकांना माझा परिचय नाही. पण कधीही प्रभाग क्रमांक 3 मध्ये आजपर्यंत समाजसेवेमध्ये एकही कोणताही समाजसेवेत कमी पडलो नाही आणि पडणार पण नाही. पण यावेळेस जनता जनार्दन मायबापाला विनंती आहे, तुमचं अमूल्य मतदान तुम्ही वंचित बहुजन आघाडी सिलेंडरला टाकायला, म्हणजे स्वतःचं मतदान स्वतःला टाकून घेणार आहात, हे लक्षात ठेवा. का तर विकास काय असतो, सेवा काय असते, जनतेचं आपण काय करू शकतो हे मला दाखवायचं आहे. आणि यावेळेसचं जेही आहे 100% सांगतो, महानगरपालिका खूप खूप एवढं मोठं चालू आहे की आज प्रत्येक पक्षाचे लोक यायलेत वार्डामध्ये, बाहेरून 200 लोक बोलवायलेत, एक माणूस. अहो 200 लोक. नोटा ऐका की, नोटाचा तर महापूर आहे. आसनाला नदीला पाणी कमी असेल बघा, जाऊन बघा, आसना नदीला पाणी कमी आहे, पण या सांगलीमध्ये की नाही नोटाचा महापूर सुरू आहे. तरीही माझी एक सर्वांना विनंती आहे, या महापुराला घ्या आणि घेऊन की नाही वंचित बहुजन आघाडीला घ्या सिलेंडरला. 4ही उमेदवाराला, असं नाही एक उमेदवाराला टाकसाला निकाल नाही चालणार. 4ही उमेदवाराला पॅनलला मला मतदान पाहिजे आहे आणि गच्चीला धरून कामं करून घ्या. 100 दिवसाच्या आत सांगतो की हा विजय चौधरी काय आहे. 100 दिवसाच्या आत पूर्ण नगराचे जेवढी समस्या आहे, माझी पूर्ण टीम, तुम्ही सर्व मला काम सांगसाल आणि आम्हीची टीम सर्व 4ही नगरसेवक मिळून आम्ही काम करू, सेवा करू. एवढंच मी बोलतो. सर्वांना विनंती आहे, एक संधी वंचितासाठी. एवढंच 2 शब्द बोलतो. जय शिवराय, जय भीम. मी विशाखा साहेबराव पंडित, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अ गटामध्ये आहे. माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करते आणि सर्व जनतेस आवाहन करते की वंचित बहुजन आघाडीने आम्हाला 4ही उमेदवार दिलेले आहेत. विशाखा साहेबराव पंडित, विजय चौधरी, सलीमा बेगम, राहुल पवार या 4ही उमेदवाराला सर्व जनतेने क्रमांक अ, ब, क, ड या 4ही उमेदवाराला प्रचंड मताने गॅस या सिलेंडरवर बटन दाबून विजयी करावं. 15 तारखेला
सर्व उमेदवारांना सूचना आहे. आम्ही चारही उमेदवार सर्वसामान्य आहोत आणि आम्हाला जनतेसाठी काहीतरी काम होईल आणि सर्वजण उमेदवार आम्ही काम करणारे आहोत. तेव्हा बऱ्याच प्रश्न आम्हाला पडले होते. नगरामध्ये फिरत असताना पूर्ण जनतेने आम्हाला सांगितलं, आमची ही समस्या आहे, ती समस्या आहे. आम्ही जनतेला सांगितलं की तुमची समस्या आहे, पण आम्ही नवीन उमेदवार आहोत. महिला म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी मी एक सार्वजनिक शौचालय बनवणार आहे. कारण महिला बाहेरून आल्याच्या नंतर स्वच्छाला घरी जावं लागतं आणि अनेक प्रॉब्लेम महिलांना स्वच्छाचे असतात. सीसीटीव्ही करू तर आम्ही आता लाईट सुद्धा नाही बघा, आमच्या प्रभागामध्ये लाईट नाही. लाईट इथून गेलं गोपाळनगरच्या समोर की पूर्ण अंधार असतो. ते सुद्धा आम्ही समस्या मिटवणार आहोत. आम्हाला एकदा सर्व वंचित बहुजन आघाडीला चारही उमेदवाराला सभागृहामध्ये जनतेने न्यावं. ज्यांच्या काही समस्या असतील ते आम्ही सर्व मिटवू. पण जनतेनी एक आव्हान आहे की सर्वांनी 15 तारखेला न विसरता गॅस सिलेंडरवर बटन दाबून विजयी करावं, ही सर्वांना सूचना देते. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. मी राहुल आनंदराव पवार, प्रभाग क्रमांक 3 मधून ड मध्ये उमेदवार उभा टाकलेला आहे. माझ्यासोबत माझे साथीदार विशाखा साहेबराव पंडित अ मधून आणि माझे जिवलग मित्र विजय भाऊ ज्ञानदेव चौधरी ब मधून आणि आमचे जिवलग मित्र दुसरे हतीम यांची आई सलमा बेगम मोईन शेख क मधून उभे आहेत आणि मी राहुल आनंदराव पवार ड मधून उभा आहे. मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या आघाडीकडून मतदानाला आव्हान सर आमचं की खूप आता सर आम्ही तर गरीब उमेदवार आहोत आम्ही चारही गरीब उमेदवार आम्ही अत्यंत गरीब परिस्थितीतून वरी येणार आहोत. तर आमचं चारही उमेदवार कारण आज एवढं आमच्या प्रस्थापित लोकांना भीती वाटली आहे की हे पैशाचा पाऊस करत आहेत. 2000 4000 मतदाराला देत आहेत. कारण त्याला आमची एवढी भीती पडलेली आहे की हे चारही वंचित बहुजन आघाडीचे एवढा प्रचार मोठ्या प्रतिसाद लोकांचा आम्हाला भेटत आहे. तर हे सर्वजण रातोरात 12च्या नंतर कोणी 2000 कोणी 4000 वाटत आहे. एकही काम प्रस्तावित नगरसेवकांनी केलेले नाही. एक पण आज दलितांची खूप स्मशानभूमीचे प्रश्न आहेत, तिथं लाईट नाही, तशा काहीच नाही. फक्त ओपन समाजाच्या समाधी स्मशानभूमीपाशी कामं केली आहेत, बाकी कुठल्याही याच्यात नाही. आज मुसलमान याला कब्रस्तान नाही. आज ते लोक रडत आहेत, आम्हाला बोलवत आहेत सर्वांना की आम्हाला तुम्ही निवडून आल्याच्या नंतर कब्रस्तानला जागा द्या. आणि दलित इतक्या मोठ्या प्रभाव दलित वस्ती आहे इथं 9166 मतदान आहे दलितांचं. वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष नांदेड उत्तर साहेबराव पंडित. मी जनतेस असे आवाहन करतो की या सांगली प्रभाग क्रमांक 3 मधून वंचित बहुजन आघाडीचे त्या ठिकाणी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युतीमधील चारही उमेदवार तर विशाखा साहेबराव पंडित आणि नंबर 2ला ब मध्ये विजय ज्ञानदेव चौधरी आणि क मध्ये सलीमा बेगम मोईन शेख आणि ड मध्ये राहुल आनंदराव पवार. हे चारही युतीमधील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमधील सांगली प्रभाग क्रमांक 3 मधले उमेदवार आहेत. आणि जनतेस मी असं आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला गॅस सिलेंडरवर या निशाणीवर चारही उमेदवाराला या बटन दाबून विजयी करावं असे जनतेस मी आवाहन करतो. आणि हा प्रचार प्रभाग क्रमांक 3 मधील आणि सार्वत्रिक निवडणुकीमधील महापालिकेच्या शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे. आणि जनतेने आम्ही जनतेपर्यंत सर्व प्रभागामध्ये जनतेच्या दारोदार जात आहे आणि जनतेने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मतदानाच्या स्वरूपाने आम्हाला प्रतिसाद देत आहे. आणि यावेळेस जनता असं आवाहन करते की आम्ही नवीन चेहरे आमच्या समोर येत आहेत. आम्ही नवीन चेहऱ्याला यावेळेस एक संधी देणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या चारही उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देऊ असे जनतेने सुद्धा आम्हाला आवाहन करत आहे. आम्ही सुद्धा जनतेला आवाहन करत आहे. जनतेचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे वंचित बहुजन आघाडीच्या आणि राष्ट्रीय काँग्रेस युतीमधल्या चारही उमेदवारांना, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती या महापुरुषांना या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी अभिवादन करतो आणि मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक डॉक्टर विलास पंडित, प्रॉपर नांदेडचा आणि मी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा कट्टर मतदार आहे. आज राजमाता जिजाऊ
आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करतोय. आज नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बोलत असताना मला मतदारांना काही आवाहन करायचं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रात, देशात आणि प्रामुख्यानं नांदेड पालिकेमध्ये प्रस्थापित लोकांची मक्तेदारी झाली आणि तेव्हापासून सामान्य मतदारांना, सामान्य माणसाला आणि विशेषतः सर्वच समाजातील वंचित घटकांना लोकशाहीचे मूल्ये आजही त्याची फळे चाखता आली नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून या नांदेड शहरातील विशेषतः प्रस्थापित लोक असा समज करून घेत आहेत की नांदेड म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे नांदेड, आणि म्हणून जे काही महानगरपालिकेच्या, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी काही संपत्ती आहे ती सगळी कुटुंबात वाटून घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नांदेड महानगरपालिकेला गेल्या अनेक वर्षापासून हे सगळं भोगावं लागते. आणि म्हणून आता काल जे काँग्रेसमध्ये होते आज ते दुसऱ्या पक्षात गेले, पण आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि इथले लोकलचे खासदार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी इथे युती केली आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये सांगवी येथे अतिशय सामान्य थरातील या कुटुंबातील या 4 उमेदवारांना इथं निवडणुकीसाठी संधी दिलेली आहे. मला खात्री आहे की हे सिलेंडर निशाणीवर उभे राहिलेले हे 4ही वंचित घटकातील उमेदवार असून हे जर निवडून आले तर नक्कीच या प्रभागाचं भविष्य बदलतील. बरं, प्रभागामध्ये नक्कीच समस्या अनेक आहेत. गटार असतील, रस्ते असतील, लाईट असतील, वीज असेल, महिलांच्या दृष्टीनं अनेक प्रश्न ते महत्त्वाचे आहेतच, पण त्याहीपेक्षा ते दुरुस्त करतीलच, ते त्याला न्याय देतीलच. पण त्याहीपेक्षा मला हे सांगायचं आहे, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे उमेदवार जर निवडून दिले तर या देशातल्या लोकशाहीला बळकटी येईल. दुसरी गोष्ट, सार्वभौमत्व टिकेल आणि बाळासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्याचे हात बळकट होतील असं मला ठामपणानं वाटतं. म्हणून मतदारांना एक विनंती करतो की इथली लोकशाही टिकवायची असेल, सामान्य माणसाचा अधिकार टिकवायचे असेल, या निवडणुका कायम व्हायच्या असतील आणि सामान्य माणसाचं हित जोपासायचं असेल तर या प्रभागातल्या आणि एकंदरीत सगळ्याच महानगरपालिकेतल्या सगळ्या वंचित घटकातल्या सिलेंडर आणि पंजाच्या निशाणीवर जे उमेदवार उभे असतील त्या सर्वांना विजयी करावं असं मला ठामपणानं विनंती करायची आहे. धन्यवाद.